आणि यानंतरची बातमी आहे दाओस मधल्या वाटाघाटींची, कराराची। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दाओस दौऱ्याचा आजचा तिसरा दिवस आहे। पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी 14,50,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे एकूण 19 सामंजस्य करार करण्यात आले। त्यामुळे 15 लाख रोजगारांच्या संधी निर्माण होणार आहेत। आयटी, डेटा सेंटर, हरित ऊर्जा या क्षेत्रांमध्ये प्रामुख्याने हे रोजगार निर्माण होतील। हरित ऊर्जा, अन्न प्रक्रिया, पोलाद निर्मिती, आयटीएस, डेटा सेंटर्स, ईव्ही ऑटोमोबाईल, जहाज बांधणी, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमधली ही गुंतवणूक फक्त मुंबईच नाही तर राज्यातल्या रत्नागिरी, पालघर, गडचिरोली, अहिल्यानगर यासारख्या वेगवेगळ्या भागांमध्ये केली जाणार आहे। येत्या 2 दिवसांमध्ये दाओसमध्ये एआय, क्वांटम कम्प्युटिंग, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर यासह फिनटेक, लॉजिस्टिक्स अँड इन्फ्रास्ट्रक्चर तसंच जहाज बांधणी, ईव्ही, अपारंपरिक ऊर्जा या क्षेत्रांमधील आणखी काही उद्योग घटकांशी गुंतवणुकीचे सामंजस्य करार होतील। त्या दृष्टीने त्यांच्या प्रतिनिधींशी बोलणी आणि चर्चांच्या फेऱ्या सुरू करण्यात आल्यात। वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासह महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या विभागांचे प्रतिनिधी मंडळ हे दाओसला गेले। आणि दाओसच्या परिषदेमध्ये कोणकोणत्या कंपन्यांनी महाराष्ट्र सरकारशी सामंजस्य करार केले त्यावर एक नजर टाकूया। IIM ग्लोबल या कंपनीने $8 बिलियन ची गुंतवणूक केलेली आहे, ज्यामध्ये 80,000 रोजगार उपलब्ध होतील, तयार होतील। अल्टा कॅपिटल पंचशील रियालिटीने $25 बिलियन ची गुंतवणूक केली आहे, ज्यामध्ये 2,50,000 नोकऱ्या उपलब्ध होतील। के रहेजा कॉर्पोरेशनने $10 बिलियन ची गुंतवणूक केली आहे, 1 लाख रोजगार उपलब्ध होतील। सुमिटोमो रियालिटी अँड डेव्हलपमेंट या कंपनीने $8 बिलियन ची गुंतवणूक करायचं ठरवले, 80,000 रोजगार उपलब्ध होतील।